नमस्कार, मी अशोक बहादरे, संयुक्त भारत पक्ष। आम्ही आज दिनांक 14/10/2023 पासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। महाराष्ट्र सरकारने जे आता 3 निर्णय घेतले, 14,000 शाळा बंद करण्याचा, 62,000 शाळा दत्तक देण्याचा आणि यापुढे शिकल्या सवरल्या तरुणांना कंत्राटी पद्धतीने नोकरीवर घेण्याचा, हे तिन्ही निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी घातक आहे। 14,000 शाळा बंद पडल्यानंतर त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी जायचं कुठे, हे त्याचं एकत्रीकरण करतायत। म्हणजे 5 शाळा बंद करून मग कुठेतरी एक शाळा भरवायची। दुर्गम भागामध्ये जे विद्यार्थी शिकतात तिथे पटसंख्या कमीच असते आणि तीच खऱ्या अर्थाने शिकून पुढे आणण्यासाठी गरज आहे त्या लोकांना। त्या आदिवासी दुर्गम भागात राहतात, खेड्यागावात राहतात, परंतु सरकार पटसंख्येचा निकष लावून 14,000 शाळा बंद करायला निघाली। म्हणजे जी लोक मागास आहे, ज्यांना सरकारने पुढे आणण्याची गरज आहे, त्याच्याऐवजी त्यांचं शिक्षणच बंद करायला निघाले। महाराष्ट्राचं हे दळभद्री सरकार जे आहे, हे जनतेच्या हिताचे कुठले निर्णय घेताना दिसत नाही आहे। शाळा बंद करून दारूचे लायसन देणे हे किती दळभद्री लक्षण आहे या सरकारचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। सरकारात बसलेले जे लोक आहेत ते ईडी समोर मजबूर आहेत, ते बीजेपी आणि RSS समोर मजबूर आहेत। त्यामुळे कोणतेही निर्णय घ्यायला ते तयार आहेत, फक्त त्यांना जेलमध्ये पाठवू नका। या निर्णयामुळे ज्या मुलांनी आज 15-20 वर्ष शिक्षण घेतलंय त्यांना ही लोक वर्ष 2 वर्ष नोकरी देण्याची तरतूद करताय। तर एवढ्यासाठीच आपण मुलांना शिकवलं का? पालकांनी एवढ्यासाठीच काबाड कष्ट केले, घाम गाळला का? पोटाला चिमटा काढून मुलांना शिकवलं का की त्याला वर्ष 2 वर्षाची नोकरी मिळावी? आणि जे आता मुलं शाळेत आहेत त्यांचं शिक्षण तर जाईलच, पुढे दत्तक दिलेल्या शाळांमधून जेव्हा या शाळांचं खाजगीकरण होईल, आत्ता जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ नये म्हणून हे दत्तक पद्धत वापरतायत। खऱ्या अर्थाने हे खाजगीकरणाची सुरुवात आहे। म्हणजे 62,000 शाळा ह्या खाजगी लोकांना देऊन उद्या तिथे खाजगीरित्या फी वसुली करणं सुरू होईल। ज्या महर्षी कर्वे सरांनी किंवा महात्मा फुले यांनी जी शिक्षणाची कास धरली आणि अतिशय परिश्रमातून शैक्षणिक संस्था उभ्या केल्या गोरगरिबांनी शिकावं म्हणून, ते सर्व ही लोक आता नस्तनाबूत करायला निघालेली आहेत। मला आश्चर्य वाटते की कंत्राटी पद्धतीचा निर्णय झाला तरीसुद्धा शिकल्या सवरल्या तरुणांचं रक्त का खवळलं नाही? त्याचं कारण असं आहे की आपण 2 GB डेटा जो आपल्याला मिळतो माननीय अंबानी साहेबांकडून, जिओकडून, तो संपवण्याची आपण अगदी जिद्दीने तो संपवतो संध्याकाळपर्यंत। काय माहीत तुम्हाला असं वाटत असेल की आपण अंबानीला मातीत घालू। अशा प्रकारे तुम्ही त्या 2 GB मध्ये व्यस्त आहात आणि तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता नाही आहे। तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी जे काबाड कष्ट करून शिकवलं, त्यांनी जी तुम्हाला घेऊन स्वप्न पाहिली, ते स्वप्न उद्ध्वस्त होत आहेत तरीसुद्धा तुम्हाला चिंता नाही आहे। तुम्ही घरात बसला आहात बिनधास्त। उद्या तुम्हाला शिकून सवरून नोकरी नाही लागली तर कोण तुम्हाला मुलगी देईल? शिवाय तुम्ही शिकला सवरलात म्हणून आता शेतीत काम करायची सुद्धा लाज वाटेल। मग उदरनिर्वाह कसा करणार? का बायकोला पुढे करणार? खूप गंभीर बाब आहे, पण आपण विचार करत नाही आहात। मुलाबाळांचं शिक्षण जेव्हा बंद होईल याचा सर्वात मोठा फटका गोरगरिबांना, मागासवर्गीयांना बसणार आहे। कारण जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेत त्यांचीच मुलं शिकतात। श्रीमंतांची, आमदार खासदारांची मुलं तर मोठमोठ्या खाजगी शाळेतून किंवा विदेशात शिकतात, त्यांना ह्याचा काही फरक पडणार नाही। परंतु फरक आम्हाला पडेल, आमच्या पाल्यांना पडेल। तरीसुद्धा आम्ही शांत आहोत। या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मताच्या भरोशावर अनेक पक्ष मोठे झालेत, पक्षाचे प्रमुख मोठे झालेत, करोडोच्या प्रॉपर्टी जमवल्यात, विदेशात प्रॉपर्टी ठेवल्यात, इथे महाराष्ट्रात नव्हे भारतात प्रॉपर्टी जमवल्यात। एवढं ज्या जनतेच्या मतातून ह्यांना मिळालेलं आहे की यांच्या पिढ्यानपिढ्या बसून खातील,
तरी आज हे पक्षप्रमुख आणि हे पक्ष इतके वाईट निर्णय हे सरकार घेते तरी त्या विरोधात एक शब्द बोलायला तयार नाही आहेत, मुख गिळून बसलेत. कधी कधी असं होतं की पक्षांना मॅनेज केलं जातं. म्हणजे सरकार एखादा निर्णय घेतो तेव्हा आधीच सांगतो या पक्षांना की आम्ही असा निर्णय घेतो परंतु तुम्ही बोलायचं नाही. मग न बोलण्यासाठी सुद्धा तोंडात गड्ड्या कोंबल्या जातात. आज प्रस्थापित पक्षांना जराही वाईट वाटत नाही की अशा प्रकारचे निर्णय या सरकारने घेतलेत, पण एक शब्द बोलायला तयार नाही या तिन्ही निर्णयाविरोधात. एरवी लोक रॅल्या करतात, मोठमोठ्या सभा घेतात, करोडोचे खर्च करतात. यांच्याकडे जे पाळीव बोलणारे नेते आहेत तेही सुद्धा बोलतात, एकमेकांवर कुरघोड्या करतात, हे सगळं करतात. जनतेचं रक्त गरम करतात, त्यांनाही लाखोच्या हजारोच्या संख्येने जमा करतात, सगळं करतात. मग आज का बोलत नाही? आज हे प्रस्थापित पक्ष शांत का आहेत? का यांच्या तोंडात गड्ड्या भरल्या म्हणून? का ह्यांना तुमची चिंता नाही आहे म्हणून? मित्रांनो, तुम्ही या पक्षामागे धावताना आणि यांना मोठं करता, इथेच चूक करता. काय होते की हे जे पक्षाची नेते आहेत मोठमोठे, हे सेटलमेंट करतात. अनेक आपण आता सामाजिक संघटना बघितल्या, जातीवादी संघटना बघितल्या, धार्मिक संघटना बघितल्या, यांचे नेते कुठेतरी मॅनेज होतात. यांना सत्तेत असलेले पक्ष हे यांना विकत घेतात आणि यांना सांगतात की तुम्ही गप्पा बसा. याला अपोजिशन कंट्रोल्ड म्हणतात. जिथे हे सामाजिक नेते, जातीवादी नेते समाजाला एकत्र करतात, त्यांची ताकद आपल्या पाठीशी घेतात आणि एकठ्ठा तुमचा सगळा समाज नेऊन कोण्यातरी नेत्याच्या पायाशी घालतात. तुमची मतही विकतात आणि तुमची शक्तीसुद्धा विकतात. आज अनेक संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यासुद्धा या विषयावर बोलायला तयार नाही आहेत. तेव्हा मग तुमची चिंता आहे कोणाला? तुम्ही जे यांना मतदान करता आणि तुमच्या नुकसान करणारे हे जे 3 निर्णय आता सरकारने घेतले त्याविरुद्ध जर कोणीच बोलत नसेल तर तुमच्यासाठी जे काही वेळोवेळी तुमच्या हिताचा आव आणतात ते ढोंग असतं. हेच सत्य आहे की ते ढोंग असतं. त्यांना फक्त तुमची मतं हवी असतात आणि वर देखावा तयार करायचा असतो की ते तुमच्या हितासाठी लढतात आणि तुमच्यासाठी भविष्यातसुद्धा ते लढणार आहेत. वारंवार इथे शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं, पण आमच्या घरातल्या शिवाजी आणि आंबेडकरांना, भीमरावांना आज नोकरी मिळणार नाही आहे, त्यांना शिक्षण मिळणार नाही आहे, त्याची त्यांना चिंता नाही. फक्त शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि तुमचं रक्त गरम करायचं आणि तुम्हाला रस्त्यावर उतरायचं, तुमचं मत घ्यायचं आणि मग या लोकांनी भ्रष्टाचार करायचा, सत्ता मिळवायची आणि अय्याशी करायची. एवढंच काम सत्ताधारी पक्ष करतात किंवा सत्तेबाहेरचे पक्ष करतात, जे आज या निर्णयाविरुद्ध बोलत नाहीत. का बोलत नाहीत? तुम्ही विचार केला पाहिजे आणि या पक्षाची गुलामी सोडली पाहिजे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की या पक्षावर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुम्हाला हे भिकेला लावतील. एव्हाना लावलेलंच आहे. म्हणजे शेतकरी असो, विद्यार्थी असो, नाही तर त्यांच्या आता पुढच्या भावी पिढ्या असो, आमच्या शिक्षणाच्या सगळ्यांचं भविष्याने उद्ध्वस्त केलेलंच आहे. तेव्हा यांच्यावर डिपेंड न राहता तुम्ही आता यांना सोडलं पाहिजे, यांना ओळखलं पाहिजे आणि आपल्या हितासाठी बाहेर पडलं पाहिजे. आज हा संयुक्त भारत पक्ष छोटासा पक्ष आहे, तरीसुद्धा जीवाच्या आकांताने आझाद मैदानावरून आम्ही लोक बसलो आहोत आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतोय की घरातला एक माणूस या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघायला पाहिजे. प्रश्न जातीचा नाही आहे, प्रश्न पक्षाचाही नाही आहे, प्रश्न आहे आपल्या मुलाबाळांचा, त्यांच्या भविष्याचा. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या आंदोलनाला साथ द्या. या आंदोलनाला साथ देणं म्हणजे तुम्ही संयुक्त भारत पक्षात सामील होणं असं अजिबात नाही आहे. तुम्ही मतदान कोणालाही करा, तुम्ही कोणत्याही पक्षात असा, त्या पक्षाचे कार्यकर्ते असा वा पदाधिकारी असा वा मतदार असा, आम्हाला काही हरकत नाही. एवढ्या या 3 निर्णयाविरुद्ध सरकारला झुकवण्यासाठी आम्हाला साथ द्या, हीच माझी विनंती आहे.